श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री कृष्णाय नमः. राजसूयज्ञ समाप्त झाल्यावर काही दिवसांनी नारदांनी पांडवाची भेट घेतली. त्यांना भावी काळाबद्दल काही सूचना दिल्या. नंतर व्यासांचे आगमन झाले. पूजनादी प्रारंभी उपचार स्वीकारून त्यांनी धर्मराजाला एकांतात उपदेश केला. ते म्हणाले, धर्मा, पुढील 13 वर्ष तुमच्यासाठी खूपच खडतर आहेत. तुमच्यावर अनेक संकटे येतील. तुम्हाला असंख्य कष्ट व क्लेश भोगावे लागतील. ऐश्वर्य जाऊन दुःस्थिती येईल आणि हा काळ तुमच्यासाठी, वैऱ्यांसाठी म्हणजेच कौरवांसाठी उत्कर्षांचा आहे. ते तुम्हाला दुष्टपणे वारंवार त्रास देतील. तुम्हाला वनवास घडवतील. हा प्रारब्ध भोग भोगताना शांत रहा, धैर्याने वागा, कृष्णावरची निष्ठा अढळ ठेवा. तोच तुमचे रक्षण करील. निंदा करणे, निष्ठुर बोलणे, अकारण छळणे, प्रत्युत्तर देणे, दुर्जनांची संगत धरणे आदी गोष्टी टाळा. द्यूत खेळू नका. दुर्भाग्यवश राज्य गेले तरी आत्मविश्वास ढळू नका. नंतर सर्व ठीक होईल. व्यास निघून गेल्या. धर्माने आपल्या भावंडांना बोलावून घेतले. त्यांना व्यासांचे बोलणे सांगितले व म्हणाला, आपल्यावर असे अनेक संकटे येणार आहेत. सावध राहायला हवे. त्यावर अर्जुन म्हणाला, कर्माची गती गती आपल्याला गहन आहे. मग ईश्वर पुढे कोणाचे काही चालत नाही. कृष्णाचे स्मरण केल्याने कोणतेही विघ्न बाधत नाही, अशी माझी श्रद्धा आहे. त्यानंतर 1-2 दिवसांनी शकुनी युधिष्ठिरास म्हणाला, धर्मा, यज्ञाच्या गडबडीत दुर्योधनाला मयसभा पाहण्यास सवडच मिळाली नाही. तिच्या कलात्मक सौंदर्याचा स्वस्तपणे आस्वाद घ्यावा असे त्याच्या मनात आहे. तेव्हा धर्मराज दुर्योधनासही सर्व परिवाराला मयसभा दाखविण्यास घेऊन गेला. सर्वांनी त्या सभेचे बारकाईने निरीक्षण केले. तेथील कलाकुसर व दृष्टीभ्रमाचे चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली. सभेची द्वारे बंद आहेत की उघडी आहेत तेही त्यांना कळत नव्हते. त्यांची ठिकठिकाणी फसगत होत होती, म्हणजे कळतच नव्हतं त्यांना काय आहे ते. सेवक वर्ग वेळोवेळी सूचना देत होते. एके ठिकाणी तर पाण्याचा भास व्हावा अशी रचना होती. म्हणून दुर्योधन वस्त्रे सावरून हळूहळू पाय टाकू लागला. पण तेथे पाणी नव्हते. ते पाहून सर्व मंडळी अक्षरशः थक्क झाली. थोडे पुढे गेल्यावर समोर नक्षीदार सुंदर फरशी आहे असे वाटून दुर्योधन सरळ चालत गेला. तो धपकन पाण्यामध्ये पडला. त्याची सर्व वस्त्रे भिजली. त्याची फजिती पाहून पांडव, द्रौपदी, परिवारातील सर्व स्त्रिया खो खो हसू लागल्या. द्रौपदी हसली म्हणून दुर्योधनाला फारच वाईट वाटले. नकुल व सहदेवाने त्याला बाहेर काढले.
एके ठिकाणी दार उघडे आहे असे समजून दुर्योधन चालत पुढे गेला तर डोकेच भिंतीवर आपटले. तेव्हाही सर्वांची हसता हसता पुरे वाट झाली. भीम विनोदाने म्हणाला, आता मात्र दुर्योधन आंधळ्याचा पुत्र शोभतो. भीमाचे ते शब्द दुर्योधनाच्या जिव्हारी लागले. तो खूपच संतापला. पण त्यावेळी अपमान गिळून स्वस्थ राहिला. मग हसणाऱ्या या पांडवांना मी देशोधडीला लावीन आणि द्रौपदीला भर सभेत नग्न करीन, तिचे अब्रू वेशीला टांगीन, तरच नावाचा दुर्योधन, अशी त्याने मनोमन प्रतिज्ञाच केली. त्याच्या अंतःकरणातील खळबळ शकुनीशिवाय कोणाच्याही लक्षात आली नाही. पांडवाचे वैभव पाहून तोही जळफळत होता. मयसभा पाहून झाल्यावर सर्व कौरव हस्तिनापुरात जाण्यास निघाले. धर्माने सर्वांना त्या सर्वांना वस्त्रालंकार अर्पण करून सन्मानाने निरोप दिला. हस्तिनापुरात गेल्यावर दुर्योधनाची खिन्न मुद्रा पाहून शकुनीने त्याला विचारले, तू असा उदास का? तुझ्या मनात कसली खळबळ माजली आहे? दुर्योधन म्हणाला, मामा, पांडवाचे वाढते वैभव, मयसभेत भीम आणि द्रौपदीने माझा केलेला अपमान, या गोष्टी मी सहनच करू शकत नाही. मी पांडवाचा नाश करीन तेव्हाच मला मनशांती लाभेल. शकुनी म्हणाला, दुर्योधना, याआधी आपण भीमाला विष दिले. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा काय उपयोग झाला? आज त्यांच्यापाशी द्रौपदी आहे, मयसभा आहे, अग्नीने दिलेला रथ व धनुष्यबाण आहे. सर्व राजे त्यांच्या अधीन आहेत. अपार ऐश्वर्य आहे. 56 कोटी यादवांसह श्रीकृष्ण स्वतः त्यांचे रक्षण करीत आहे. देवही त्यांना अनुकूल आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः राजसूय करून पांडवापेक्षा श्रेष्ठ पराक्रम करून दाखवा. दुर्योधन म्हणाला, मामा, त्या यज्ञाचा आम्हाला काय उपयोग? त्यापेक्षा आपला 11 अक्षौहिणी सैन्य घेऊन इंद्रप्रस्थावर स्वारी करावी आणि पांडवांना पराजित करून त्यांचे समस्त राज्य हिरावून घ्यावे असे मला वाटते. शकुनी म्हणाला, दुर्योधना, मूर्खासारखे बडबडू नकोस. पांडवांना परास्त करणे इतके सोपे वाटते काय? भीम आणि अर्जुन कोणालाही आटोपणारे नाही. तुला सूड घ्यायचा आहे, पण त्यासाठी शक्तीचा वापर उपयुक्त ठरणार नाही. त्यांना कपटानेच मारावे लागेल. माझ्यापाशी एक युक्ती आहे. आपण पांडवांना येथे बोलावून त्यांच्याशी द्यूत खेळायचा. द्यूताच्या फाशांवर माझे पूर्ण नियंत्रण आहे. तेव्हा दुर्योधन म्हणाला, मामा, तुझी कमाल आहे. असे झाले तर मी तुझा जन्म ऋणी राहील. आता एकच कर. धृतराष्ट्र महाराजांना या सर्व गोष्टींची कल्पना देऊन त्यांचे मन वळवून घे. त्यानंतर आपण पुढचे बेत आखू. मग दुर्योधन व शकुनी धृतराष्ट्रापाशी गेले. शकुनी धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, दुर्योधन काही दिवसापासून उद्विग्न मनस्थितीमध्ये आहे. कोणाशी नीट बोलत नाही. नेहमी कसल्या तरी चिंतेत असतो. मला त्याची काळजी वाटते. तुम्ही त्याची चौकशी केलीत तर बरे होईल.
पुत्रमोही धृतराष्ट्राने दुर्योधनाला जवळ घेतले व त्याच्या मस्तकावरून मायेने हात फिरवीत म्हणाला, काय झाले? तुझे मन कशामुळे विषण्ण झाले आहे? दुर्योधनाने धृतराष्ट्राला पांडवाचे वैभव पाहून त्याला कसा मानसिक त्रास होतो आहे हे सांगितले. मयसभेत झालेला अपमान सांगितला व म्हणाला, पिताश्री, मला विष पिऊन जीव द्यावासा वाटतो. मी मेल्यावर तुम्ही पांडवासह सुखाने नांदाल. धृतराष्ट्र म्हणाला, या सर्व गोष्टी तू विदुराला सांगितल्यास का? त्यावर दुर्योधन चौताळून म्हणाला, त्या विदुराचे नाव घेऊ नका. तो कपटी आहे. पांडवांच्याच हिताचा विचार करतो. इंद्रप्रस्थाचे राज्य देऊन त्याने पांडवाचेच भले केले. त्याचे सामर्थ्य वाढून आमचा कसा घात करता येईल याचे चिंतन तो करीत असतो. राजसू यज्ञाच्या वेळी मी धर्माच्या भांडाराची व्यवस्था पाहत होतो. तेथे जो अगणित संपत्ती आहे त्यापुढे इंद्र आणि कुबेर यांचे भांडारही फिके पडेल. सर्व राजे आणि मांडली, कृष्ण, द्रुपद, धृष्टद्युम्न, विदुर, द्रोणाचार्य, सर्व मंडळी त्यांच्याच बाजूचीच. अशा परिस्थितीत त्यांनी हस्तिनापूर गिळंकृत केले तर आमचे प्राण जातील आणि तुम्हालाही आयुष्यभर पांडवांचे आश्रित म्हणून राहावे लागेल. म्हणून मी काय बोलतो त्यावर गांभीर्याने विचार करा. धृतराष्ट्रालाही ते पटले. तो म्हणाला, दुर्योधना, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण आता आपण काय करायचे? दुर्योधन म्हणाला, पिताश्री, तुम्हाला माझ्या हिताची थोडी जरी काळजी असेल तर शकुनी मामा सांगतील तसे करा. शकुनी म्हणाला, महाराज, आपण एका यज्ञाचे आयोजन करावे. त्यासाठी पांडवांना येथे बोलावून घ्यावे. धर्माला द्यूत क्रीडेची आवड आहे. ती मेख लक्षात घेऊन आपण त्याला माझ्याशी द्यूत खेळण्यासाठी उद्युक्त करायचे. मी या खेळात निपुण आहे. पण लावून त्याचे सर्व ऐश्वर हिरावून घेतो की नाही पहा. पण याला तुमची संमती हवी, अन्यथा पांडवाची बाजू घेतली तर सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील. धृतराष्ट्राने संमती दिली. त्याने विदुराला बोलावून घेतले व म्हणाला, मी एक यज्ञ करायचे ठरवले आहे. तू इंद्रप्रस्थास जा. पांडवांना सहपरिवार येण्याचे आमंत्रण दे. त्रिकाल ज्ञानी विदुराला पुढे काय होणार याची आधीच कल्पना आली. राजाज्ञेला अनुसरून तो इंद्रप्रस्थास गेला. पांडव, कुंती, द्रौपदी या सर्वांची त्याने उत्स्फूर्त स्वागत केले. विदुराने त्यांना यज्ञकार्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले व पुढे म्हणाला, दुर्योधन तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या मनात नेमके काय आहे ते समजत नाही. तुम्ही तेथे आलात तरी सावधपणे वागा. व्यासांच्या उपदेशाची आठवण ठेवा. धर्मा, तुला ती मंडळी द्यूत क्रीडेसाठी उद्युक्त करतील. तेथे तुझ्या कपटाने घात होण्याची शक्यता आहे. तरी द्यूत खेळण्याचा मोह आवर. द्रौपदी म्हणाली, आज मलाही एक दुःस्वप्न पडले आहे. त्यात कौरवांनी पांडवांना सभास्थानी हीनदीन करून बसविले आहे आणि मलाही फार गांजले आहे असे दिसले. तरी सावध राहावे. या सर्व गोष्टी मान्य करून धृतराष्ट्राच्या निमंत्रणानुसार धर्म सहपरिवार हस्तिनापुरास गेला. दुर्योधनाने स्वतः सामोरे जाऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्या सर्वांच्या सेवेची चोख व्यवस्था ठेवली.
त्यात काही कपट कारस्थान आहे असे जराही भासू दिले नाही. पांडव हस्तिनापुरात आनंदाने पाहुणचार घेत राहिले. एके दिवशी नित्यक्रम आटोपल्यावर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म, धृतराष्ट्र, विदुर, अश्वत्थामा, कर्ण, शकुनी, कौरव, पांडव, शाल्व, बाल्यक, विकर्ण, जयद्रथ, भूरिश्रवा व आमंत्रित राजे सभास्थानी येऊन बसले. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. तेवढ्या दुर्योधनाने एक जांभई दिली व शकुनीला उद्देशून म्हणाला, मामा, एक दिवस जाता जात नाही. आजचा दिवस जाता जात नाही म्हणे. तरी सभेमध्ये रंग भरेल असे काहीतरी कर म्हणे. शकुनीला त्याचा संकेत बरोबर समजला. तो म्हणाला, आपण करमणुकीसाठी द्यूत खेळूया का? त्यामुळे मरगळ जाईल आणि सर्वांना उत्साह वाटेल. मग तो धर्माला उद्देशून म्हणाला, आपण दोघांमध्ये खेळायचे का? तुझे काय मत आहे? खरा क्षत्रिय युद्ध आणि द्यूत क्रीडेला कधीही नकार देत नाही म्हणे. धर्माला द्यूताची आवड होती म्हणून त्याने हे संमती दिली. मग काय विचारता? सर्वजण मध्यभागी जमले. शकुनीने तात्काळ सुंदर पट मांडला. त्यावर सोन्याचे फासे ठेवले. विदुराला धोक्याची शंका आलीच. त्याने द्यूत क्रीडेला विरोध करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. पण सोन्याचे विदभर लांबीचे चकचकीत फासे बघून सर्वांचीच बुद्धी चढली होती जणू. त्याच्या बोलण्याकडे धर्मासहित सर्वांचेच दुर्लक्ष केले. यावर तो काय बोलणार? कृष्णाच्या मनात आहे तेच होणार असा विचार करून तो गप्प बसला. भीष्म व द्रोण यांचाही द्यूताला विरोध होता, पण ते उघडपणे काहीच बोलले नाहीत. पांडव एका बाजूला बसले. शकुनी, दुर्योधन व दुःशासनादी कौरव दुसऱ्या बाजूला बसले. भीमाने दुर्योधनाला द्यूत खेळण्यास मज्जाव केला. दुर्योधन म्हणाला, ठीक आहे, शकुनी व धर्म असे दोघेच खेळतील. आपण फक्त बघायचे, कोणीच काही बोलायचे नाही. माझ्या वतीने शकुनी खेळेल, त्याची हार ती माझी हार, त्याची जीत ही माझी जीत. ते पांडवासह सर्वांनी मान्य केले. उपस्थितांच्या साक्षीने खेळाची सुरुवात झाली. धर्माने पण लावून फासे टाकले. त्यावेळी भीमाने मोठ्याने आरोळी मारली. त्यामुळे धरणी थरथरली. फाश्यांची उलटा पालट होऊन धर्माला अपेक्षित तेच दान पडले. पांडव जिंकले. असे 5 वेळा घडले. धर्माने दुर्योधनाचे बरेच धन जिंकून घेतले. धर्माची यशस्वी खेळी पाहून त्याच्या द्यूत क्रीडेतील नैपुण्याविषयी सर्वांना कौतुकोद्गार काढले. त्यामुळे धर्म चढून गेला. हरल्यामुळे दुर्योधनाच्या मनामध्ये चिंता उत्पन्न झाली. तो शकुनीवर रागवला. तेव्हा शकुनी धर्माला म्हणाला, भीमाची आरडाओरड आणि पाय आपटणे यामुळे फासे उलटे पालटे होऊन खोटा डाव पडतो, हे बरोबर नाही. त्याला गप्प बसायला सांगा. त्याच्या सूचनेप्रमाणे धर्माने भीमाला शांत बसण्यास सांगितले. खेळामधली उत्सुकता वाढू लागली. सभेतील मंडळी लक्ष एक वटून पाहू लागली.
शकुनीने फासे हाती घेतले आणि पहिला डाव टाकला तो त्याने जिंकला. त्यानंतर 13 वेळा जिंकला. त्याने धर्माकडून रावणाचा महातेजस्वी मध्यमणी, विजय रथ, अक्षय भांडार, 1,00,000 दासी, 1,00,000 दास, श्रंगारलेले 10,00,000 हत्ती, 10,00,000 दिव्य रथ व लक्षावधी तेजस्वी अश्व, उंट, खेचरे, गाडे, कृष्णाने दिलेले अगणित द्रव्य आदी मौल्यवान गोष्टी 9 डावात क्रमाने जिंकून घेतल्या. शकुनीला खेळामध्ये अधिकच रंग भरायचा होता. धर्मराजाला उद्युक्त करताना तो म्हणाला, धर्मा, तू उदार आहेस. कसलाही लोभ धरू नकोस, पण लावत राहा, खेळत राहा. द्यूत क्रीडेला फार मोठे धैर्य लागते, हे तुझ्यात आहे. तेव्हा विदुर चवताळला. तो धृतराष्ट्रास म्हणाला, राजा, पाहतोस काय? चांडाळ दुर्योधनाला आवर. हा खेळ बंद कर, अन्यथा मोठा अनर्थ होईल. अजून वेळ गेलेली नाही. दुर्योधन व शकुनी ऐकत नसतील तर भीष्म व द्रोणांना सांगून त्यांना कारागृहात घाल. अरे, सहज मागितले असते तरी पांडवांनी आपले सर्वस्व त्यांना अर्पण केले असते. त्यासाठी द्यूत क्रीडेचे कुटील कारस्थान करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. राजा, हा तुझा मूर्ख पुत्र दुर्योधन सर्वांना मृत्यूच्या खाईत लोटत आहे, हे तू लक्षात घे. ते ऐकून दुर्योधन भडकून म्हणाला, विदुरा, आपल्या मर्यादेत राहा. भलतेच काही बरळशील तर मीही ऐकून घेणार नाही. तू आजपर्यंत फक्त पांडवांच्याच हिताचा विचार केलेला आहेस. उतार वयामुळे तुला कुठे काय बोलावे ते कळत नाही. तू आमचा काका आहेस म्हणून गय केली. जास्त शहाणपणा केलास तर माझ्याशी गाठ आहे. तू पक्के लक्षात ठेव. मुकाट्याने गप्प बस. पटत नसेल तर चालता हो. विदुराने त्याला फटकावले. तो म्हणाला, मूर्खा, पांडवाविषयी तुझ्या मनात जो द्वेषाग्नी दगदगतो आहे तोच तुमच्या नाशास कारणीभूत होणार आहे. ईश्वरी माया तुझ्याकडून जाणीवपूर्वक हे कृष्ट करवून घेत आहे, म्हणून माझे सद्विचार तुला पटत नाहीत. पुढे भीमाच्या हातून तुला मरण येईल. तुझा वृद्ध पिता पुत्र शोकाने अश्रू ढाळील तेव्हा तुझे डोळे उघडतील. पांडवाची संपत्ती हिरावून घेतल्याचा तुला मोठा आनंद वाटत असेल, पण ही त्यांची संपत्ती पुन्हा त्यांच्याचकडे जाणार आहे. अशा प्रकारे निर्वाणीचे बोलून विदुर गप्प बसला. धर्म बहुतेक संपत्ती हरला म्हणून भीष्म द्रोणादिकांनी मनेही दचकून गेली होती आणि द्यूत क्रीडेला धृतराष्ट्राची संमती गेली आणि आपल्याच पुत्राचा सारखा विजय होतो हे पाहून काहीच बोलला नाही. त्यामुळे भीष्म व द्रोण हेही मौन धरून बसले. शकुनी धर्मराजाला म्हणाला, द्यूत हाही एक प्रकारचा यज्ञच आहे. इतरांचे ऐकून माघार घेतलीस तर भ्याड म्हणून जगामध्ये तुझी अपकीर्ती होईल. ती तुझ्यासारख्या क्षत्रियाला कधीच मान्य होणार नाही. आता काय पणाला लावतोस? बोल, धैर्य धर. नशिबाने साथ दिली तर आतापर्यंत गमावलेल्या सर्व गोष्टी तुला पुन्हा मिळू शकतात. हे हस्तिनापूरही तुला मिळू शकते. तू खेळत राहा, त्यातच पुरुषार्थ आहे. धर्माची विवेकबुद्धी कुंठित झाली होती. त्याने ईर्षेने आपले अपार गोधन, दुर्ग, मग संपूर्ण राज्य, द्रौपदीचे 5 पुत्र, त्यानंतर क्रमाक्रमाने आपले बंधू व शेवटी स्वतःलाही पणाला लावून घेतले. पण शकुनीने सहजगत्या जिंकले. तरीही शकुनीचे व दुर्योधनाचे समाधान झाले नाही. शकुनीने धर्माला पुन्हा भरीस घातले. तो म्हणाला, धर्मराजा, हा 20वा अखेरचा डाव आहे. हा डाव तू जिंकूनच दाखव. काय पणाला लावतोस? धर्माने आपल्या बंधूकडे दृष्टी टाकली. ते सर्वच जण हातबल होऊन दीनपणे माना खाली घालून बसले होते. धर्म चेवाने म्हणाला, मी द्रौपदीला पणाला लावतो. दुर्योधन व कर्णादिकांना तेच हवे होते. शकुनीने विलंब केला नाही. त्याने फासे टाकले आणि हवे ते दान पदरामध्ये पाडून घेतले. त्याबरोबर कौरवांनी आम्ही जिंकलो अशी आरडाओरडा करून सभा डोक्यावर घेतली. आता पांडवांनी द्रौपदीने केलेल्या सर्व अपमानांचा चांगला सूड घेता येईल या विचारांनी कर्ण व दुर्योधनाने एकमेकांना टाळी वाजली.
धृतराष्ट्राला काही दिसत नव्हते, पण तो उत्सुकतेने काय पणास लावले, कोण जिंकले असे सारखे विचारत होता. आपल्या पुत्राने पांडव व त्यांची पत्नी, पुत्र, राज्य, सर्व ऐश्वर जिंकले म्हणून तो मनोमन सुखावला होता. पण त्याने आपला आनंद मुखावर दाखवला नाही. कर्णाने दुर्योधनाची पाठ थोपटली व म्हणाला, मित्रा, तू द्रौपदीसारखी स्त्रीरत्न जिंकलेस. आता ती तुझी दासी झाली आहे. स्वतःला पराक्रमी आणि बलवान समजणारे ते तिचे 5 नवरे कसे षडासारखे बसले आहे पाहिलेस? षंडासारखे बसले आहेत पाहिलेस का? मला तुझा अभिमान वाटतो. तू धन्य आहेस. त्यावर दुःशासन म्हणाला, आम्ही पांडवांना जिंकले आहे, आता ते आमचे दास आहेत. ते ऐकून कौरवांना खूपच आनंद वाटला. तर भीष्मा द्रोणानेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ऋषीजन अस्वस्थ झाले व राजे महाराजांनी डोक्याला हात लावले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.